Hi everybody, welcome to Bacha EduTech. I am Dr. Monali Patil and today we are going to discuss about polygenic inheritance. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक रिॲक्शन्स काय असतात. ठीक आहे, इंट्राजेनिक रिॲक्शन्स म्हणजे काय? दोज रिॲक्शन्स विच आर ऑकर इन अलिल्स ऑफ सेम जीन. ठीक आहे, यांच्यामधली जी इंटरॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? इंट्राजेनिक इंटरॅक्शन. याला काय म्हणतो आपण? इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, त्याच्या अंडर आपण काय काय बघितलं? इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, हे जे टाइप्स आपण बघितले ते कशाच्या अंडर होते? इंट्राजेनिक इंटरॅक्शन. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, लॉ ऑफ डॉमिनन्सला एक्सेप्शन्स काय आहेत? को डॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. ठीक आहे, आणि त्यालाच आपण कुठल्या इंटरॅक्शन्स म्हणू शकतो? इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, आज आपण बघणार आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन. आज आपण काय बघणार आहे? इंटरजेनिक इंटरॅक्शन. Intergenic means what? Interaction between alleles of different gene. ठीक आहे, हा एक जीन आहे एका लोकसवर, हा दुसरा जीन आहे दुसऱ्या लोकसवर. यांच्यामधली जी इंटरॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार? इंटरजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, किंवा इंटरॅक्शन बिटवीन alleles of genes which are present on same chromosome or डिफरंट क्रोमोझोम. ठीक आहे, असे जीन्स, असे दोन डिफरंट जीन यांच्यामधली इंटरॅक्शन हे सेम क्रोमोझोम वरती आहे. यांच्यामधल्या इंटरॅक्शनला पण आपण इंटरजेनिकच इंटरॅक्शन म्हणणार. ठीक आहे, डिफरंट क्रोमोझोम वरती दोन वेगवेगळे जीन्स असतील तर त्याला सुद्धा आपण काय म्हणणार? इंटरजेनिक इंटरॅक्शनच म्हणणार. ठीक आहे, सो इंटरॅक्शन बिटवीन alleles ऑफ सेम डिफरंट जीन विच आर प्रेझेंट ऑन आयदर सेम क्रोमोझोम और डिफरंट क्रोमोझोम. इट इज नोन ॲज व्हॉट? इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल्स काय आहे? तर पॉलिजेनिक इनहेरिटन्स आहे, एपिस्टॅसिस आहे, प्लिओट्रॉपी आहे. नंबर ऑफ एक्झाम्पल इंटरजेनिक इंटरॅक्शनच्या अंडर येतात. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पल आपण आज घेणार आहे, दॅट इज पॉलिजेनिक इनहेरिटन्स. सो पॉली मीन्स व्हॉट? पॉली मीन्स मेनी. पॉलीचा मिनिंगच काय होतो? मेनी. ठीक आहे, मेंडेलियन जेनेटिक्समध्ये, मेंडेलियन इनहेरिटन्समध्ये आपण काय बघत आलो? वन जीन कंट्रोल वन कॅरेक्टर. ठीक आहे, एवढंच आपण बघितलं की एक जीन एक कॅरेक्टर कंट्रोल करत असतो आणि त्याचा आपण स्टडी केला. ठीक आहे, बट जसजसं पुढे पुढे वर्क गेलं, जसजसं रिसर्च होत गेला, तसतसं लक्षात आलं की असं नेसेसरी नाही की एक जीन एकच कॅरेक्टर कंट्रोल करतो. कधी कधी एकापेक्षा जास्त जीन मिळून एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात, कधी कधी खूप सारे कॅरेक्टर एकच जीन कंट्रोल करतो. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या रिसर्चमध्ये लक्षात आल्या आणि त्यापैकीच एक आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ठीक आहे, मेनी जीन्स कंट्रोलिंग सिंगल कॅरेक्टर. ठीक आहे, जीन 1, 2, 3 हे तिघं मिळून समजा जर एकच काम करत असतील, एकच कॅरेक्टरला कंट्रोल करत असतील तर ह्या पॅटर्नला आपण काय म्हणतो? पॉलिजेनिक इनहेरिटन्स. पॉली मीन्स व्हॉट? मेनी. सो लक्षात ठेवायला कीवर्ड एकदम सोपा आहे, कारण जेव्हा आपण प्लिओट्रॉपी बघतो, प्लिओट्रॉपी याच्या उलट असतो, मग तेव्हा आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं. ठीक आहे, सो ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, पॉली. पॉलीचा मिनिंग आहे मेनी. सो मेनी जीन्स कंट्रोलिंग सिंगल कॅरेक्टर and that is nothing but polygenic inheritance. ठीक आहे, सो याचं एक सिंपल एक्झाम्पल आहे स्किन कलर इन ह्युमन. ठीक आहे, जे आपण ऑल ओव्हर द वर्ल्डचा विचार करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एकदम व्हाईटिश, खूप खूप जास्त फेअर स्किन असलेले आणि खूप डार्क स्किन असलेले अशा व्हरायटीज आहेत. ठीक आहे, जर आपण मेंडेलियन इनहेरिटन्सचा विचार केला तर दोनच पाहिजे होते कंट्रास्टिंग कॅरेक्टर, एक डार्केस्ट आणि एक व्हाईटिश. सो दोनच प्रकारचे लोक ह्या जगात हवे होते, पण तसं आहे का? नाही. व्हरायटी ऑफ स्किन टोन आपल्यामध्ये आहे, खूप सारे शेड्स आपल्यामध्ये, स्किनचे शेड्स आपल्याला बघायला मिळतात. अति जास्त डार्क, खूप जास्त डार्केस्ट आपण बघतो, त्यासोबतच आपण खूप जास्त व्हाईटिश लोक पण बघत असतो. सो ही व्हरायटी आहे. ठीक आहे, मग ही व्हरायटी कशामुळे आली? सो ही व्हरायटी आली मेलॅनिनमुळे. मग मेलॅनिन काय आहे? सो मेलॅनिन इज नथिंग बट दी पिगमेंट. मेलॅनिन इज नथिंग बट दी पिगमेंट. याचं सिक्रेशन हे कमी जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे आपला स्किन टोन हा वेगवेगळा असतो. ठीक आहे, आपल्यामध्ये एवढे शेड्स बघायला मिळतात. आपण इंडियन्स जे आहोत एक इंटरमिजिएट शेड आहे आपली, ज्याला म्युलाटस म्हणतो, ते आपण पुढे बघू. ठीक आहे, सो मेलॅनिन सिक्रेशनमुळे स्किन कलर डिसाईड होत असतो. मग मेलॅनिन सिक्रेट कोण करतं? सो याला कंट्रोल करणारे 3 जीन आहेत, जीन ए, जीन बी आणि जीन सी. किती जीन आले इथे? 3 जीन. जीन ए, जीन बी, जीन सी टुगेदर ते काय करतायत? एकच काम करतायत, मेलॅनिन प्रोडक्शन
विच गोइंग टू डिसाइड अल्टिमेटली द स्किन कलर इन ह्युमन. ठीक आहे. सो मेलॅनिन सिक्रेशनचं काम हे तिघं मिळून करत असतात. सो किती डॉमिनंट आहे, किती रिसेसिव्ह आहे याच्यानुसार ठरणार की मेलॅनिन सिक्रेशन किती झालं, त्याच्यानुसार ठरणार की आपली स्किन टोन कशी येणार, आपण फेअर असणार आहे की आपण डार्क असणार आहे. ठीक आहे. सो हे जेनेटिक आहे. हे काय आहे, जेनेटिक आहे. मग आता आपण इतके सारे ॲडव्हर्टाइजमेंट्स बघत असतो. लॅक्मे आहे, ऑलिव्हिया आहे, ओरिफ्लेम आहे, किती किती खूप सारे आपण फेअर अँड लवली, एवढंच नाही फक्त गर्ल्ससाठी नाही बॉयजसाठी पण आहे फेअर अँड हँडसम, एवढ्या सगळ्या आपण व्हरायटीज बघतो कॉस्मेटिक्सचे. यांची खरंच गरज आहे का? कारण हे जेनेटिक लेवलला आहे. आपल्यामध्ये जीन्सच असे आहे की ज्याच्याने मेलानिन प्रोडक्शन होणार आहे आणि त्याच्यावरूनच आपला स्किन टोन ठरणार आहे. सो वरतून आपण काही अप्लाय करून आपण फेअरनेस आणू शकतो का? नाही. सो इट इज काइंड ऑफ जेनेटिक थिंग. ते ऑलरेडी आपल्या इनबिल्ड आहे. जीन्स आहेत आपल्यामध्ये जे मेलानिन सिक्रेशन करतात. आणि मेलानिन सिक्रेशन एक प्रोटेक्शन मेकॅनिझम पण आहे. ठीक आहे. जसं आपण उन्हात गेलं की आपली स्किन टॅन होते, त्यामागे पण कारण आहे, कारण त्यावेळेस मेलानिन प्रोडक्शन हे वाढलेलं असतं. ठीक आहे. सो पॉलिजेनिकचा अर्थ काय? मेनी जीन्स कंट्रोलिंग सिंगल कॅरेक्टर. इथे काय होतंय, जीन ए, जीन बी, जीन सी तिघं मिळून एकच काम करतायत, मेलानिन सिक्रेशनचं कंट्रोल. ठीक आहे. मेलानिन सिक्रेशन, आणि तो अल्टिमेटली काय करणार आहे, स्किन कलर डिसाइड करणार आहे. सो स्किन कलर इन ह्युमन इज डिसाइडेड बाय 3 जीन्स, जीन ए, जीन बी, जीन सी. दॅट्स वाय इट इज द एक्झाम्पल ऑफ पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ठीक आहे. मग हे कसं डिसाइड होणार, आपल्याला माहितीच आहे. मेंडल यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. डॉमिनंट काय आहे, रिसेसिव्ह काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टी शिकलो. सो जेव्हा पण डॉमिनंट कंडिशन असते, 3 जीन आहे, सो अलिलिक पेअरच्या फॉर्म मध्ये आपण ते लिहिणार. जेव्हा सगळेच्या सगळे डॉमिनंट असतील त्यावेळेस काय होणार, त्यांना आपण काय म्हणणार, डार्केस्ट कलर. कारण खूप सारं मेलानिन प्रोडक्शन होणार आहे. हायर लेवल ऑफ मेलानिन सिक्रेशन विल बी देअर बिकॉज ऑल आर डॉमिनंट वन. सो यांना आपण काय म्हणणार, डार्केस्ट. ऍक्च्युली बुक्समध्ये दिलेल्या बऱ्याच ठिकाणी निग्रो, खूप ब्लॅकिश. ठीक आहे. सो जेव्हा सगळेचे सगळे डॉमिनंट असतील, म्हणजे ऑल द 6 आर डॉमिनंट वन, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, डार्केस्ट स्किन. जेव्हा सगळेचे सगळे रिसेसिव्ह असतील तेव्हा काय होईल, मेलानिन सिक्रेशन असेल का? नाही. सो यांना आपण म्हणतो अल्बिनो. यांना आपण काय म्हणतो, अल्बिनो. यांच्यामध्ये मेलानिन सिक्रेशनच होत नाही. सो ते काय असणार आहे, अल्बिनो, बिकॉज ऑल आर रिसेसिव्ह वन. ठीक आहे. मग इंटरमिजिएट पण येणार ना याच्यामध्ये. सो इंटरमिजिएट कंडिशन असू शकते, दॅट इज हेट्रोझायगस. एकच फक्त कॅपिटल आहे, एकच फक्त डॉमिनंट आहे, याला म्हणू आपण इंटरमिजिएट. याला आपण काय म्हणू, इंटरमिजिएट. यालाच म्हटलं जातं म्युलॅटो. यालाच काय म्हटलं जातं, म्युलॅटो. आणि आपण येतो ह्या कॅटेगरीमध्ये. आपला स्किन टोन जो आहे इंडियन्सचा तो कसा आहे, इंटरमिजिएट आहे. सो आपण ह्या कॅटेगरीमध्ये येतो साधारणपणे. सो आता एवढ्याच पॉसिबिलिटी आहे का? नाही. इथे 3 डॉमिनंट आहे, 4 डॉमिनंट कंडिशन पण असू शकते, 5 डॉमिनंट कंडिशन पण असू शकते, 3 डॉमिनंट कंडिशन पण असू शकते, आणि 2 डॉमिनंट कंडिशन पण असू शकते. ठीक आहे. हे 3 डॉमिनंट आहे, 2 डॉमिनंट, 1 डॉमिनंट. ठीक आहे. इट इज फॉर आवर कन्व्हिनियन्स. जेव्हा आपण ड्रॉ करू पुनेट स्क्वेअर तेव्हा तुम्हाला कन्व्हिनियन्ससाठी म्हणून आपण हे लिहितो. ठीक आहे. सो 5 डॉमिनंट, 4 डॉमिनंट, 2 डॉमिनंट, 1 डॉमिनंट, हे आपण एक पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. मग आपण याला म्हणू, वरती चाललो म्हणून डार्क कडे चाललो, याला आपण म्हणू डार्क, याला आपण म्हणू व्हेरी डार्क. ठीक आहे. आता खाली ओपन फेअरनेस कडे, सो याला आपण म्हणू फेअर, याला आपण म्हणू व्हेरी फेअर. ठीक आहे. इथे 0 डॉमिनंट आहे, इथे 3 डॉमिनंट आहे, इथे ऑल द 6 आर डॉमिनंट. ठीक आहे. ह्या सगळ्या पॉसिबिलिटी आहे. याच्यापेक्षा वेगळी काही पॉसिबिलिटी आहे का? नाही. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करू आता क्रॉस करणं प्युअर लाईन सोबत. इफ डार्केस्ट मॅन ऑर निग्रो मॅरेज विथ अल्बिनो, देन व्हॉट गोइंग टू हॅपन. कारण आपण नेहमी प्युअर लाईन पासूनच स्टार्ट करतो जेव्हा आपण कन्सिडर करतो इनहेरिटन्स पॅटर्न. ठीक आहे. आपण प्युअर लाईन कन्सिडर करतो. सो अंडरस्टँड दिस की पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय. पॉली मीन्स मेनी. वेन मेनी जीन्स आर इन्व्हॉल्व for the control of only single character, that is nothing but the polygenic inheritance. बेस्ट एक्झाम्पल आहे स्किन कलर इन ह्युमन. स्किन कलर किती जीन्स कंट्रोल करतात, जीन ए, जीन बी, जीन सी. 3 जीन्स आहे जे एकच काम करतात, दॅट इज नथिंग बट कंट्रोल ऑफ स्किन कलर इन ह्युमन. ठीक आहे. मग स्किन कलर मध्ये व्हरायटीज कशा येतील, 3 जीन्स आहेत, सो किती पेअर येतील, 3 पेअर, म्हणजेच किती 6 अलिलिक अलिल्स आर देअर.
सो जेव्हा सगळेच्या सगळे डॉमिनंट असतील त्याला तुम्ही म्हणा तेव्हा मॅक्सिमम मेलॅनिन प्रोडक्शन असेल, तेव्हा स्किन टोन कसा असेल, खूप डार्क. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो निग्रो. जर सगळेच्या सगळे रिसेसिव्ह फॉर्ममध्ये असतील तर सिक्रेशन असेल का, नाही. सो सिक्रेशन नसेल म्हणून त्याला आपण म्हणतो अल्बिनो. ठीक आहे, जर इंटरमिजिएट कंडिशन असेल, हेट्रोझायगस सिच्युएशन असेल, कम्प्लीट हेट्रोझायगस सिच्युएशन असेल तर ते असतील इंटरमिजिएट, त्यालाच आपण म्हणतो म्युलॅटोस. त्या कॅटेगरीमध्ये आपण येतो. अदर पॉसिबिलिटी पण आहे की 4 डॉमिनंट असतील, 5 डॉमिनंट असतील किंवा 2 किंवा 1, मग त्यांच्यासाठी आपण हे स्किन टोन डिसाईड केली. ठीक आहे, सो आता आपण ऍक्च्युअल क्रॉस करून बघू. सो पॉली मीन्स मेनी जीन्स कंट्रोलिंग वन कॅरेक्टर. ठीक आहे, सो आपण प्युअर लाईन पॅरेंट घेतले, ऑल आर कॅपिटल, सो निग्रो और यू कॅन से डार्केस्ट वन, क्रॉस विथ complete recessive that we call albino. ठीक है, so this is nothing but our pure line or we can say parents. Now next step is gamete formation. जसं आपण usually सगळे क्रॉस करताना करतो त्या स्टेप. ठीक आहे, इकडे गॅमेट फॉर्मेशन, हॅप्लॉइड नंबर, फॉर्मेशन ऑफ F1 that is nothing but capital A small a, capital B small b, capital C small c. ही काय सिच्युएशन आहे, इंटरमिजिएट, कारण किती डॉमिनंट आहे, 1 2 3, 3 डॉमिनंट. सो याला तुम्ही काय म्हणणार, इंटरमिजिएट. यालाच आपण काय म्हणतो, म्युलॅटो. ठीक आहे, सो आपण याच्यानंतर काय करत असतो, सेल्फिंग. याच्यानंतर आपण काय करतो, सेल्फिंग. सेल्फिंग मीन्स व्हॉट, त्याच जनरेशनचा क्रॉस आपण त्याच सोबत करतो. सो दिस इज नथिंग बट सेल्फिंग स्टेप. सेल्फिंग मध्ये आता आपण काय बघणार, गॅमेट फॉर्मेशन, की पॉसिबल किती गॅमेट्स तयार होतात. ठीक आहे, सो पॉसिबल गॅमेट्स किती तयार होतील, मी तुम्हाला सांगितलं गॅमेट्स कसे करायचे. गॅमेट्सचं काउंटिंग कसं करतो आपण, 2n. सो हेट्रोझायगस कंडिशन्स किती आहे, 1 2 3. सो 2 म्हणजे टोटल किती गॅमेट्स तयार होतील, 8 गॅमेट्स. हाऊ मेनी गॅमेट्स आर देअर, 8 गॅमेट्स. ठीक आहे, सो 8 गॅमेट्स. मग पुनेट स्क्वेअर आपण किती ड्रॉ करणार, 8/8 दॅट इज नथिंग बट 64. म्हणजे पॉसिबल किती कॉम्बिनेशन्स मिळतील आपल्याला, 64 कॉम्बिनेशन्स विल बी देअर. ठीक आहे, मग आता आपण F2 जनरेशन्स ड्रॉ करू. हे आलंय लक्षात, निग्रो मॅरिज विथ अल्बिनो, सो कम्प्लिटली डॉमिनंट, कम्प्लीट होमोझायगस सिच्युएशन, होमोझायगस डॉमिनंट, homozygous recessive, gamete formation, there is formation of F1 generation which is heterozygous one. Heterozygous is nothing but here intermediate, that is mulatto. ठीक आहे, नंतर आपण काय करतो, सेल्फिंग. आपली दरवेळेसचीच प्रोसिजर आहे, फक्त इथे आपण 3 जीन कन्सिडर करतोय. ठीक आहे, आता आपण ड्रॉ करू F2. किती गॅमेट्स तयार होणार, 8 गॅमेट्स. A B C. गॅमेट फॉर्मेशन करायचे, हॅप्लॉइड नंबर, काय काय पॉसिबिलिटीज आहे, कॅपिटल ABC. ठीक आहे, आणि कम्प्लिटली रिसेसिव्ह स्मॉल ABC, लोअर केस ABC. हे झाले 2 गॅमेट. नंतर आपण काय करू, 2 कॅपिटल ठेवू. ठीक आहे, ABC, A, कॅपिटल B, कॅपिटल C. ठीक आहे, आता आपण काय करू, एकच कॅप्स ठेवू. ठीक आहे, स्मॉल BC, स्मॉल A, कॅपिटल B, स्मॉल C, स्मॉल A, स्मॉल B, कॅपिटल C. टोटल किती गॅमेट झाले आपले, 1 2 3 4 5 6 7 8. 8 गॅमेट्स पॉसिबल आहे. इंटरमिजिएटचं आपण सेल्फिंग केलं इंटरमिजिएट सोबतच, सो याचं सेल्फिंग केलं आपण याच्याच सोबत. सो किती गॅमेट्स मिळाले, 8 गॅमेट्स. ठीक आहे, पॉसिबल कॉम्बिनेशन किती आहे, 8. याच्या व्यतिरिक्त काही आहे का, नाही. सो आता आपण काय करणार, पुनेट स्क्वेअर ड्रॉ करणार. कॅपिटल ABC, कॅपिटल AB, स्मॉल C. ठीक आहे,
नेक्स्ट इज कॅपिटल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी, स्मॉल. आता आपण इकडचं लिहूया नोट्स. आपण हे रब करू. हेच गॅमेट आपण इकडे लिहिलं. ठीक आहे. तुम्ही म्हणाल एवढे सगळे कॉम्बिनेशन लिहत बसायचे का? नाही. सो याच्यासाठी पण एक सिंपल आपल्याकडे सोल्युशन आहे. आपण किती फक्त डॉमिनंट आहे तेवढंच काउंट करणार. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. सेम 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता आपण लिहूयाचे पॉसिबल किती आहे. सो आता पॉसिबल कम्प्लीट डॉमिनंट किती असणार आहे? 6च्या 6 डॉमिनंट एकच आपल्याकडे पॉसिबिलिटी आहे. सो कॅपिटल एबीसी, कॅपिटल एबीसी किती डॉमिनंट आहे? 6. इथे आपण फक्त नंबर लिहिणार आहे, आपण पूर्ण कॉम्बिनेशन लिहिणार नाही. सो दॅट तुम्हाला लवकर अंडरस्टँड होईल, इझिली अंडरस्टँड होईल. ठीक आहे. आता इकडे काय तुम्हाला माहिती इथे किती किती डॉमिनंट आहे? 2 2 2 1 1 1 आणि इथे 0. ठीक आहे. सो आता इथे 3 + 2 5, 3 + 2 5, 3 + 2 5, 3 + 1 4, 3 + 1 4, 3 + 1 4 आणि इथे एकही डॉमिनंट नाही. दॅट इज नथिंग बट 3. हिअर नाउ 2 2 2 1 1 1 0. 2 + 3 5. ठीक आहे. 2 + 2 4 4 4. याला आपण दुसऱ्या कलरने लिहू. 4 4 4. नाउ 3 3 3 only 2. ठीक आहे. नेक्स्ट इज अगेन 2 डॉमिनंट. सो 2 + 1 2 + 3 5 4 4 4 3 3 3 2. आता केस काय आहे ह्या तिघांसाठी? फॉर दिस 3 गॅमेट्स अँड फॉर दिस 3 गॅमेट्स इथे काय आहे? 2 2च डॉमिनंट आहे. सो ह्या तिघांसाठीच्या रो कशा असतील? एकदम सेम. तुम्ही सारखं सारखं ते करत बसण्याची गरज नाही. डिरेक्टली आपण 5 4 4 3 3 3 2 हे लिहू शकतो. ठीक आहे. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी 3 पण वेगळ्या कलरने लिहिते, सो दॅट नंतर रेशो लिहिताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. कळतं? नेक्स्ट इज आता इथे काय आहे? 1 1 1. सो ह्या रो साठी जे येणार आहे तेच नेक्स्ट 2 रो साठी येणार आहे. ठीक आहे. कारण एकच डॉमिनंट कंडिशन आहे, आपण कॉम्बिनेशन नाही लिहित, ते फक्त नंबर्स लिहितोय. ठीक आहे. सो आता काय? 3 + 1 4, 1 + 2 3 3 3 2 2 2 1. हेच रिपीट होणार. आता हेच रिपीट होणार आहे. बरोबर आहे. तुम्ही स्वतः हे करून बघायचं आहे, तरच तुम्हाला कळणार आहे. खूप इझी वे आहे हा. ठीक आहे. आता लास्ट आहे, इकडे सगळे रिसेसिव्ह आहेत, मग इकडचेच नंबर आपल्याला फक्त उचलून लिहायचे आहेत. ठीक आहे. सो काय? 3 इकडे बघायची गरजच नाही, कारण सगळे रिसेसिव्ह आहे, फक्त वरती किती डॉमिनंट आहे तेवढं बघायचं. सो 3 डॉमिनंट 2 डॉमिनंट 2 डॉमिनंट 2 डॉमिनंट 1 1 1. इथे पण डॉमिनंट नाहीये, इथे पण डॉमिनंट नाही. सो 0. अंडरस्टँड दिस? खूप सिंपल वेने आपण हा टेबल ड्रॉ केला. सो 64 आपले हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहे. याच्यावर आपण रेशो काढू. आता इथे काय दिसतंय आपल्याला? ऑल द 6 आर डॉमिनंट. ठीक आहे. 6 डॉमिनंट किती आहे? ओनली 1. आता आपण बघू 5 डॉमिनंट किती आहे. 4 4 आपण रेडने लिहिलं ना. ठीक आहे. 5 बघू आपण किती आहे. 1
2 3 4 5 6. 5 डॉमिनंट किती आहे? 6. नेक्स्ट आपण बघणार आहे 4 डॉमिनंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. How many? 15. नाउ इंटरमिजिएट वन म्हणजे 3 डॉमिनंट म्हणजेच म्युलॅटो म्हणजेच आपला स्किन टोन इंडियन्सचा साधारणपणे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. How many? 20. आता आपण बघणार आहे 2 डॉमिनंट. लक्षात येतोय रेशो कसा येतोय? आता आपण बघणार 2 डॉमिनंट किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. How many? 15. नेक्स्ट सिच्युएशन काय आहे? 1 डॉमिनंट ओनली. सो 1 2 3 4 5 6 ओनली 6. आता आपण बघणार आहे 0 डॉमिनंट. किती आहे? फक्त ऑल आर रिसेसिव्ह ओनली 1. सो रेशो काय आला आपला? 1:6:15:20:15:15:6:1. सो याची जेव्हा तुम्ही टोटल कराल ही किती येणार आहे? 64. ठीक आहे. सो एवढ्या प्रकारचे व्हरायटीज आपल्याला मिळणार आहे. व्हेरी डार्क, डार्केस्ट, व्हेरी डार्क, डार्क, इंटरमिजिएट, फेअर, व्हेरी फेअर अँड अल्बिनो. ठीक आहे. एवढ्या स्किन टोन आपल्याला मिळतील. कधी? जेव्हा आपण सेल्फिंग करतोय. सेल्फिंग कसं केलं आपण? इंटरमिजिएट क्रॉस विथ इंटरमिजिएट, म्युलॅटो क्रॉस विथ म्युलॅटो और हेट्रोझायगस क्रॉस विथ हेट्रोझायगस. त्या कंडिशन मध्ये आपल्याला 8 गॅमेट्स मिळाले. सो हा आपण पुनेट स्क्वेअर ड्रॉ केला सिंपल वेने. कारण आपण कॉम्बिनेशन लिहायला गेलो तर खूप जास्त कन्फ्युजन होईल. ठीक आहे. आणि इंटरप्रिट करणं अजूनच अवघड होईल. सो हा एक सिंपल इझी वे आहे टू इंटरप्रिट दी पॉलिजेनिक इनहेरिटन्स इन केस ऑफ स्किन कलर इन ह्यूमन्स. अंडरस्टँड दिस? सो दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ पॉलिजेनिक इनहेरिटन्स. याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द पॉलिजेनिक इनहेरिटन्स F2 जनरेशन, जिथे आपल्याला 64 पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळाले. ठीक आहे. सो लाईक दिस आपण इथे कन्सिडर केलं 20 15 15 6 6 1 1. ठीक आहे. एक बेल शेप ग्राफ इथे तयार होतो. ठीक आहे. हे 3 डॉमिनंट, 4 डॉमिनंट, 3 डॉमिनंट, सॉरी 2 डॉमिनंट, 5 डॉमिनंट, 6 डॉमिनंट, 0 डॉमिनंट, 1 डॉमिनंट, 2 डॉमिनंट. ठीक आहे. हा एक बेल शेपचा ग्राफ आपल्याला इथे मिळतो. पॅटर्न एक लक्षात येतो की रेशो कसा येतोय? 1:6:15 1:20 1:15 1:6 ठीक आहे. हा आपल्याला रेशो कसला मिळाला? ही कुठली जनरेशन आहे? F2 जनरेशन, स्किन कलर इन ह्युमन्स. ठीक आहे. सो पॉलिजेनिक इनहेरिटन्सचा मीनिंग काय होतो? पॉलिजेनिक इनहेरिटन्स इट इज नथिंग बट द वन ऑफ द इंटरजेनिक interaction. Poly means many. When many genes are involved for controlling only single character, that is nothing but the polygenic. Now, in case of this example, 3 genes are there, that is capital A, capital B, capital C. All the 3 together doing only one work, that is nothing but the skin color in human. That is nothing but the melanin secretion. Melanin is nothing but the pigment which decides our skin tone की किती प्रमाणात सिक्रेशन होतं. आणि सिक्रेशन किती प्रमाणात होतं हे कोण डिसाइड करेल? कुठल्या टाईपचे जीन्स आपल्यामध्ये आहे, कुठले डॉमिनंट, किती डॉमिनंट आहे, किती रिसेसिव्ह आहे, त्याच्यावरनं काय डिसाइड होणार आहे? मेलॅनिन सिक्रेशन किती होतं, त्याच्यावरनं आपण फेअर स्किन असणार की आपली डार्क स्किन असणार आहे हे डिसाइड होणार आहे. ठीक आहे. सो 3 जीन्स टुगेदर दे आर डुईंग ओनली सिंगल जॉब, दॅट इज नथिंग बट द स्किन कलर इन ह्युमन्स और डिसाइड्स द मेलॅनिन सिक्रेशन. ठीक आहे. This is nothing but the example of polygenic inheritance. Polygenic inheritance is one of the type of intergenic interaction. Understand this? So this is what about the polygenic inheritance. You have to remember this ratio.
हा रेशो लक्षात ठेवायचा आहे. MCQ साठी याचं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या टाईपची इंटरॅक्शन आहे? इंटरजेनिक इंटरॅक्शन. मिनिंग काय आहे? मेनी जीन डुईंग ओनली वन जॉब, कंट्रोलिंग ओनली वन कॅरेक्टर, दॅट इज नथिंग बट द पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इपिस्टॅसिस काय आहे, प्लिओट्रॉपी काय आहे. ठीक.